हेलो दोस्तों, कैसे हो आप लोग। आई होप सब लोग बढ़िया होंगे। मैं हूं मानस और आपका स्वागत करता हूं जे आर ट्यूटोरियल्स में। तो कैसे चल रही है पढ़ाई। आई होप सबके अच्छी कर रहे होंगे, सब लोग अच्छे कर रहे होंगे। कविता सीरीज हमारी स्टार्ट है, 2 वीडियो ऑलरेडी बन चुके हैं। आपने आई होप आपने वो भी देखे रहेंगे, जहाँ पे मैंने 2 टॉपिक मतलब 2 पोएम कवर किया हूँ मैंने। 2 दिवस और अपना सेकेंड वाला ऑक्शन करके था। आज हमारी वीडियो नंबर 3 बनने वाली है और जहाँ पे मैं लेने वाला हूँ कविता नंबर 3, जिस जो टॉपिक है रंग मजेचे रंग उद्याचे। तो चलो रेडी हो जाओ, टॉपिक की ओर बढ़ते। चलो लेट्स गो। टॉपिक है रंग मजेचे रंग उद्याचे। कवियत्री है अंजलि कुलकर्णी। तो बच्चों एक बता देता हूँ आपको। बच्चों के बहुत सारे कमेंट आते हैं। मैं पिछले वीडियो में भी बोला था, उसके पिछले वीडियो में भी बोला था, आज भी बोलता हूँ। जितना मेरे से हिंदी में एक्सप्लेन करने को होगा उतना मैं मेरी तरफ से ट्राई करूँगा। मराठी में तो मैं देता ही हूँ, हिंदी में भी थोड़ा थोड़ा बताने का ट्राई करूँगा। तो चलो टॉपिक की ओर बढ़ते। तो कब पोयम है रंग 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 मजेचे रंग उद्याचे। फर्स्ट काय आहे, फुला फुलांचे दाट टाटवे जिथे पोहोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी। फुला फुलांचे दाट टाटवे मतलब क्या, फुला फुलांचे जो फूल रहता है, फ्लावर रहता है या जो भी रहेगा, ये निसर्ग में बहुत सारे दृश्य है जो हम लोग अपने आंखों से देख सकते हैं। बराबर वही कवियत्री बोल रही है कि आपल्या निसर्गामध्ये खूप सारे दृश्य आहेत जे आपल्या दृष्टीने बघू शकतो। दृष्टी मतलब क्या, देखो यहाँ पे दृष्टि का मीनिंग है कि नजर। क्या क्या है, नजर। दृष्टि का मीनिंग है नजर। नजर मतलब जहाँ हम लोग आंखों से देख सकते। समझ में आ रहा है। तो चलो आगे बढ़ते हैं। जिथे पोहोचे दृष्टि, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टि। सृष्टि का मीनिंग बता देता हूँ। सृष्टि मतलब जो हमारी जमीन है, मतलब जमीन बोल सकते हो, बट निसर्ग। सृष्टि मतलब निसर्ग बोल सकते हो आप लोग, निसर्ग। कवियत्री क्या बोल रही है कि रंग मजेचे मतलब जो आज का जो जो दृश्य देख के आज हम लोग को अच्छा लग रहा है, अपने को आनंद हो रहा है, वो आनंद थोड़े समय के लिए है। देखो यही प्रॉब्लम है मेरा, थोड़ा हिंदी का प्रॉब्लम है। मेरे को हिंदी में एक्सप्लेन करने में कोई तकलीफ नहीं है, लेकिन कैसा मराठी सब्जेक्ट है ना, मराठी सब्जेक्ट मराठी लैंग्वेज में और अच्छी तरह से समझ जाता है, इसलिए फिर भी मैं ट्राई कर रहा हूँ। चलो बढ़ते हैं। रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी। मतलब कवियत्री बोल रही है कि रंग कैसे, जो भी रंग अपने को दिख रहे, जो अच्छा निसर्ग में जो भी दृश्य है जो हम लोग देख रहे हैं, जिससे हम लोग को आनंद हो रहा है, हमारा मन प्रसन्न हो रहा है, वो बहुत देर के लिए नहीं है, क्योंकि वो भविष्य डिसाइड करने वाले हैं कि सृष्टि रहेगी कि नहीं, हम लोग निसर्ग का जतन करेंगे की नाही। वही कवियत्री बोल रहे हैं। कवियत्री काय बोलते की जे आपण निसर्गातून आपण दृश्य बघतो, जसे असतील विविध प्रकारची फुलं असतील, आकाशातून उडणारे पक्ष्यांचे थवे असतील, हे आपण आपल्याला मनाला खूप आनंद देतात, आपल्या मनाला प्रसन्न करतात। पण हे रंग तात्पुरते आहेत, हे भविष्यासाठी डिसाईड करणारे आहेत। कारण की का डिसाईड करणारे, कारण की आपण कशी कशी सृष्टी, कशी आपण निसर्ग जपतो, आपण कशा झाडांना जपतो, निसर्गाला जपतो, त्यावर सगळं डिपेंड आहे। कारण की आपण जपूनच नाही ठेवलं तर निसर्ग राहणार आहे का, हे आपल्याला दृश्य बघायला भेटणार आहेत का, ऑब्वियसली नाही। तेच कवयित्री अंजली कुलकर्णी बोलते। हे बघा, निसर्गात फुला पाखरांचे म्हणजे जे फूल असतील, पाखरं असतील, त्यांचे खूप सारे थवे असतात, खूप सारे फुलं असतात, खूप सारे पक्षी आहेत, त्यांचे खूप सारे थवे असतात, ते आपल्याला उडताना दिसतात, त्यांचे रंग कसे आपल्याला आनंददायी असतात, ते खूप सुंदर दिसतात, ते आपल्याला डोळ्यांना समाधान देतात, मनाला प्रसन्न करतात। पण हे रंग सध्याच्या आनंदाचे नाही आहेत। का नाही आहेत, कारण की हेच भविष्यासाठी महत्त्वाचे आहेत। का भविष्यासाठी आहेत, जसं मी एक्सप्लेन केलं की आपण जर निसर्ग जपला नाही तर हे आपल्याला थवे, जे निसर्गातील सुंदर दृश्य आहेत, ते बघायलाच भेटणार नाही। तर कवियत्री हाच संदेश देतोय की आपल्याला निसर्ग जपायचे आहे, निसर्ग जपून ठेवलं पाहिजे, हे जपून ठेवलं पाहिजे, हाच संदेश कवियत्री फर्स्ट काढव्यातून देतो। सेकंडमध्ये काय, सेकंडमध्ये कवियत्री बोलते की धान्य देईना संगणका, काळी आई जगू, काळी आई जगू। मी रफ केलं ते, जे मीनिंग मी लिहून दिलेले 2 शब्दांचे, म्हणजे जे इम्पॉर्टंट शब्द ज्यांचा अर्थ एक्झाममध्ये येऊ शकतो असे मी लिहून देतो तुम्हाला मीनिंग। मेक शुअर तुम्ही बुक आणि पेन जवळ ठेवा, कारण की तुम्ही ते एक तर स्क्रीनशॉट घ्या,
मला एक तर स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही बुकमध्ये लिहा, बेटर होईल की तुम्ही बुकमध्येच लिहा. वळ्यात दुसऱ्या कडव्यामध्ये धान्य देईना संगणक हा, काळी आई जगू मातीमध्ये जे हात राबदी, तयास देऊ पुष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. मतलब कवियत्री अंजलि कुरकिनी क्या बोल रही है कि हमारे पास बहुत यंत्र है, तंत्रज्ञान है, बट वो अपने को धान्य जगू शकते म्हणजे क्या, जो अपने को धान्य अन्न, जो अपने को जिंदा रहने के लिए क्या लगता है, अन्न लगता है, धान्य लगता है, खाना लगता है, वो हम लोग को कौन दे सकती है, सिर्फ काळी आई. काळी आईचा इथे मिनिंग काय आहे, काळी आई म्हणजे जमीन, निसर्गातील जमीन. काय जमीन, काळी आईचा इथे मिनिंग काय आहे, जमीन. नाहीतर तुम्ही बोलाल ब्लॅक मॉम, नो. काळी आई म्हणजे जमीन. काय जमीन. पुढचं लाईन काय, मातीमध्ये जे हात राबती तयास देई पुष्टी. मातीमध्ये हात राबती मतलब क्या, जो जो निसर्ग है, जो सृष्टि है, उसमें जो काम करता है, जो पेड़ लगाता है, जो धान्य लगाता है, उसको ही क्या निसर्ग देता है. मतलब जो शेतकरी जो होता है, शेतकरी मतलब जो धान्य उगाता है, उसको ही धान्य मिलता है ना, उसको ही अन्न मिलता है ना. वही कवियत्री बोल रही है की संगणक आपल्याला संगणक खूप प्रगत झाले आहे, ते तरी पण ते अन्न निर्माण करू शकत नाही. संगणक खूप पुढे गेले आहे, म्हणजे तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे, पण ते अन्न बनवून देऊ शकतो का, नाही. अन्न कोण आपल्याला बनवून देऊ शकतो, निसर्गच बनवून देऊ शकतो. माणसाला खरी जगणारी शक्ती कोण आहे, जमीन आहे, काळी आई आहे, निसर्गातील जमीन आहे, निसर्ग आहे. जे लोक शेतात राबून कष्ट करतात, जे लोक जे शेतकरी असतात, ते शेतात काय खूप कष्ट करतात, त्यांना निसर्ग अन्न देतो. हेच कवयित्री आपल्याला सेकंड कडव्यात बोलते. थर्ड कडव्यामध्ये काय आहे, उधळू फेकू बिया डोंगरी. उधळू फेकू बिया डोंगरी म्हणजे काय, अशा बिया फेकायच्या नाही आहेत कुठे पण. पुढे काय, रुजतील देशी राणी. याचा मिनिंग काय, उधळू फेकू बिया डोंगरी म्हणजे ज्या ठिकाणी, मतलब इसका मीनिंग क्या है, पहले हिंदी में बताता हूँ कि जी जहाँ पे ज़मीन मतलब जो जगह खाली जगह है, वहाँ पे क्या लगाओ, वहाँ पे पेड़ लगाओ, वहाँ पे धान्य उगाओ, या वहाँ पे धान्य उगाओ, तर जो जंगल है वहाँ पे पेड़ आएंगे. जब हम लोग पेड़ लगाएंगे तभी तो पेड़ आएंगे, तभी पेड़ आएंगे. होईल आभाळातील, होईल आभाळातून वृष्टी. वृष्टी का मतलब क्या है यहाँ पे, वृष्टि का मतलब है, वृष्टि का मतलब है पाऊस. क्या, पाऊस, बारिश. वृष्टि का मतलब है बारिश. वृष्टि का मतलब है बारिश, नाही तो पाऊस. उधळू फेकू बिया डोंगरी म्हणजे ज्या ठिकाणी अन्न लागते किंवा ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे, त्या ठिकाणी काय बोलते कवयित्री की त्या ठिकाणी तुम्ही झाडे लावा, अन्न उगवा, तर काय होईल, राने. राने म्हणजे काय, राने म्हणजे जंगल. त्यामुळे जंगलातील झाडे वाढतील, जंगल वाढेल, निसर्ग वाढेल. आणि निसर्ग वाढला तर काय होईल, निसर्गच आपल्याला सगळ्या गोष्टी, निसर्ग आपल्याला ऑक्सिजन देतो. निसर्ग वाढला तर पाऊस पडेल. वृष्टी म्हणजे काय, पाऊस पडेल. आपण झाडे लावली तर पाऊस पण पडेल. काय पडेल, पाऊस पण पडेल. बघा, डोंगर व मोकळ्या जागी देशी झाडाच्या बिया पेरल्यास त्या नक्की उगवतील. म्हणजे ज्या ठिकाणी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपण बिया लावल्या, अन्न उगवलं, त्या ठिकाणी अन्न नक्कीच पेरेल. पण त्या पेरण्यासाठी पण मेहनत लागते. तुम्हाला माहिती आहे शेतकरी किती मेहनत करतो, त्या पेरणी करा, उगवणी करा, मग त्यांना कापा, खूप मेहनत आहे. तेव्हाच जाऊन ते निसर्ग आपल्याला अन्न देते. तर हे आपल्याला काय एक वरदानच लाभलेलं आहे. काय, वरदानच लाभलेलं आहे. बघा, झाडे लावली, वाढली, झाडे वाढली की जंगल दाट होतील. जंगल वाढल्याने पावसाचे प्रमाणही वाढेल, पाऊसही पडेल. ज्या ठिकाणी आता बघत असाल तुम्ही, राजस्थानमध्ये झाडे खूप कमी आहेत, त्यामुळे तिकडे वाळवंट आहे. वाळवंटामुळे पाऊस खूप कमी पडतो, क्वचित पडतो का पाऊस. आपल्या इकडे कसं, आपल्या इकडे कसं निसर्ग आहे आपल्याकडे. आपण झाडे तुम्ही लावले असतील किंवा कोण, आपल्या इकडे झाडे आहेत, निसर्ग आहे, त्यामुळे आपल्या इकडे परफेक्ट पाऊस पडतो. निसर्गाची देण बघा, 4 महिने उन्हाळा असतो परफेक्ट, त्याच 4 महिन्यात ऊन येईल, त्या 4 महिन्यात पाऊस नाही पडणार. दुसऱ्या 4 महिन्यात ज्या ठिकाणी पाऊस पडला पाहिजे त्या 4 महिन्यात पाऊसच पडतो आणि 4 महिन्यात हिवाळाच येतो. पण आता बघा, आताची कंडिशन वेगळी झालेली आहे. का वेगळी झालेली आहे, आता बघा, आत्ताच्या वेळी नोव्हेंबरमध्ये पण पाऊस पडला. का नोव्हेंबरमध्ये पाऊस पडला, कारण की आपण झाडे कापत आहे, निसर्गाच्या विरोधात आपण जात आहे. तर निसर्ग ऑब्व्हियसली आपल्याला समस्या निर्माण करूनच देईल. तेच कवयित्री बोलतोय. मी हे रफ करतो, तुम्ही इम्पॉर्टंट शब्दाचा मिनिंग लिहून घेत जा. पुढे काय आहे,
डोंगरातून वाहता येते खळखळते हे पाणी, डोंगरातून वाहता येते खळखळते हे पाणी. म्हणजे काय खळखळते म्हणजे काय? खळखळते म्हणजे तुम्ही बोला खळखळ खळखळ, तसं नाही. खळखळते म्हणजे काय की जोरात, खळखळते म्हणजे जोरात. पण इथे मिनिंग काय, कवयित्रीने इथे मिनिंग काय बोलाय, डोंगरातून वाहता येते पाणी. कुठून येते? डोंगरातून पाणी येते. तुम्हाला पण माहिती आहे डोंगरातून पाणी येते. खळखळते हे पाणी. देखो ये बारिश गिरती है तो पानी कहाँ से आता है? जो डोंगर है, जो जंगल है, वहाँ से पानी आता है और वो कैसा रहता है? खड़खड़ते मतलब क्या? स्वच्छ और जो स्पीड से बहता है। अब बिकॉज डोंगर कैसे रहते हैं, ऐसे ऊपर से वैसे नीचे आता है ना पानी, तो जोर से बहता है. तर तेच कवयित्री बोलते की डोंगरातून जे पाणी येते स्वच्छ असते आणि ते स्वच्छ आणि जोरात वाहणारे पाणी असते. फेन धवलचा तुषारामध्ये राहिला कशा कष्टी. जर बघा फेन धवलच्या, बघा काय आहे, जर निसर्गाचा नाश झाला, काय बघा, डोंगरातून वाहणारे स्वच्छ पाणी जीवनाचे मुख्य साधन आहे. निसर्गाचे हे वरदानच आहे. आता आपल्याला डोंगरातून पाणी भेटतं, बरोबर, तर हे काय निसर्गाचे वरदान आहे. जमिनीतून अन्न भेटते, आभाळातून पाणी भेटते, डोंगरातून पाणी भेटते, हे आपल्यासाठी एक वरदानच आहे. तर ते आपले जपण्याचे आपले काम आहे. हेच कवयित्री आपल्याला सांगते. निसर्गाचा जर नाश केला, आपण जर झाडे कापली, त्याची लाकडे बनवली, खूप काय काय निसर्गाला त्रास दिला, तर काय होईल तर भविष्यात काय होईल, भीषण पूर येईल, भूकंप येईल, काय काय खूप साऱ्या समस्या निर्माण होतील. जर आपण निसर्गाला हानी पोचवली तर ऑब्व्हियसली आपल्याला तो हानी देणारच, आपल्यासाठी समस्या निर्माण करणारच. तर तेच कवयित्री सांगत आहे या कडव्यामध्ये. तर क्या बोल रही है कवयित्री कि हम लोग जो निसर्ग है उसको हानि पहुंचाया, उस पेड़ काट दिए, तो उससे अपने को क्या मिलेगा, समस्या अपने को आएगी उससे. जैसे कि क्या आता है, पूर आता है, पूर बहुत आता है, कहीं जगह पे तो बारिश बहुत ही आती है, कई जगह तो बारिश ही नहीं आती, कई जगह भूकंप आते हैं. तो ये समस्या निसर्ग को हानि पहुंचाए तो अपने को भी समस्या आएगा ही. वही कवयित्री बोल रही है. नेक्स्ट कडव्यामध्ये काय बोलते कवयित्री की मिळेल पैसा मिळेल दौलत यंत्राच्या संगती. मिळेल पैसा मिळेल संगती यंत्राच्या संगती. आभाळाच्या छत्राखाली एक अनोखी दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. मिळेल पैसा मिळेल दौलत. क्या बोल रही है कवयित्री कि आप लोग को पैसा मिलेगा, दौलत मिलेगा, किसके मार्फत, यंत्र के मार्फत, तंत्रज्ञान के मार्फत, सब मिलेगा. बट जो अपने को आनंद चाहिए, जो खुशी चाहिए, जो मन प्रसन्न करने वाले दृश्य चाहिए, वो कहाँ मिलेगी, वो सिर्फ निसर्ग के सानिध्य में ही मिलेगी. कहाँ मिलेगी, निसर्ग के सानिध्य में ही मिलेगी. देखो यंत्र आणि तंत्रज्ञानामुळे माणसाला पैसा व संपत्ती मिळू शकते. निसर्गाच्या सानिध्यात मिळणारा आनंद वेगळाच आहे आणि अमूल्य असतो. तो फक्त निसर्गच देऊ शकतो. तो आनंद पैसा देऊ शकतो का? तो आनंद पैसा नाही देऊ शकत, तो निसर्गाकडेच असतो. हेच कवयित्री आपल्याला बोलते. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री काय बोलते की हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या. हे बघा इथे थोडी हे मिस्टेक आहे. इथे मी तुम्हाला सांगतो तो शब्द काय आहे त्याच्या. आय थिंक तो पुस्तकामध्ये चुकीचा शब्द आहे. चल पुढे बघूया. सळसळण्याच्या जगाचं सांगू गोष्टी, सळसळण्याच्या जगाचं सांगू गोष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे. कवयित्री काय बोलते, हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्यांच्या. हिरवी हिरवी मने भोवती म्हणजे काय, जे हिरव्या भोवती राहतात. म्हणजे काय, हिरव्या भोवती म्हणजे काय, हिरव्या रंगाच्या भोवती नाही, जे निसर्गाच्या भोवती राहतात, जे निसर्गाच्या सानिध्यात राहणारी माणसे असतात, त्यांचे मन खूप मोठे असते, त्यांचे मन प्रसन्न असते, ते आनंदी असतात. त्यांना पैसा दौलत याच्याशी हे त्यांना असं पाहिजे, त्यांना लिमिटेड सगळ्या गोष्टी लागतात. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायचं असतो आणि त्यांना फक्त आणि फक्त आनंद हीच गोष्ट पाहिजे असते. हे बघा काय दिलंय, हिरवळ माणसाच्या मनातली शांतता व आनंद
देते हिरवळ माणसाच्या मनाला. हिरवळ म्हणजे काय, निसर्ग माणसाला काय देते, शांतता. काय देते, शांतता देते आणि आनंद देते. बघा आता एक्झाम्पल म्हणजे काय, एक्झाम्पल तुम्हाला देतो मी, की जे जे माणसं सिटीमध्ये राहतात त्यांना विकेंडसाठी ते खास गावी येतात. का, तर गावी हा निसर्गाचा गावाकडे काय असतो, निसर्ग असतो, खूप सारी बघणारी दृश्य असतात. त्यामुळे त्यांचं कसं मन प्रसन्न होतो, त्यांना शांतता भेटते, एक प्रकारचा त्यांना आराम भेटतो. त्यामुळे ते विकेंडला कुठे येतात, गावाकडे येतात. निसर्गात हिरव्या रंगाच्या अनेक छटा पाहायला मिळतात. तेच मी बोललो तुम्हाला, की निसर्गात खूप सारे आनंद देणारी दृश्य असतात, ते तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यातच भेटतील. सतत धावणाऱ्या आणि गोंगाट करणाऱ्या, सळसळत्या म्हणजे काय, गोंधळ गोंगाट, मी तुम्हाला तिथे लिहून नाही दिलं, सांगतो. सळसळत्या म्हणजे गोंधळ आणि गोंगाट करणाऱ्या गोष्टी, निसर्ग सतत गोंगाट करणाऱ्या जगाला निसर्ग जीवनाचे महत्त्व शिकवते. काय, कवयित्री काय बोलते, की गोंगाट करणाऱ्या जगाला निसर्ग जीवनाचे महत्त्व सांगते. निसर्ग माणसाची संवाद साधतो, हेच कवयित्री या कवितेतून सांगते. तर हे तर झालं तुमचं, की जे तुम्हाला कविता आहे त्या सगळ्या कवितेची एक एक लाईनची मी तुम्हाला हे सांगितली. काय, तुम्हाला प्रत्येक लाईन मी तुम्हाला एक्सप्लेन केली, की त्याचा मिनिंग काय आहे, जेणेकरून तुम्हाला कुठे अर्थ नाही आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, नेक्स्ट क्वेश्चन हे पण मी घेतो, कारण की तुम्हाला एकतर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोललो, की एकतर तुम्हाला कविता येईल आणि त्यावरून क्वेश्चन येतील, किंवा तुम्हाला फक्त कवितेचं नाव येईल, त्यावरून तुम्हाला 5 टॉपिक येतील, 5 टाईप येतील, जसं की कवी आणि कवयित्रीचं नाव. म्हणून ते पण मी तुम्हाला फर्स्ट पेजवर तेच लिहून दिलं आहे. कवयित्रीचं नाव काय आहे, अंजली कुलकर्णी, ते पण येतं आहे. एकतर ते येईल किंवा येईल, दोन्ही पण, दोनपैकी एकच येईल. आपण दोन्ही करायचे, कुठे जागा सोडायची नाही. आपल्याला मार्क्स फुल स्कोर करायचे, 16पैकी 16 मार्क्स पाहिजेत आपल्याला, तर ते पण करायचं. तर कवितेचा मेन विषय काय, जर तुम्हाला एकदा कवितेचं मिनिंग समजलं, तर कवितेचा विषय तुम्ही तुमच्याच शब्दात लिहायचा आहे. जे तुम्हाला समजलं तेच लिहायचं आहे. खूप इझी आहे. बघा इथे काय, आता मी तुम्हाला सांगतो, चला मी न बघता सांगतो. काय आहे, कवितामध्ये काय बोलतो, की कवितामध्ये आपल्याला निसर्गाचे महत्त्व सांगितले आहे, निसर्ग आणि माणसाचा संवाद साधला आहे, हेच कवयित्री अंजली कुलकर्णी सांगते. बरोबर. अजून काय कवयित्री सांगतो, की यंत्र आणि तंत्रज्ञानामुळे आपण पैसा कमवू शकतो, दौलत आपल्याला भेटू शकते, पण जे निसर्ग आपल्याला आनंद देते ते आपल्याला आनंद, पैसा आणि यंत्र आणि तंत्रज्ञान देऊ नाही शकत, ते आपल्याला निसर्गच देऊ शकतो. आणि कितीही आता यंत्र आणि तंत्रज्ञान किती पुढे गेलंय आपल्याला माहिती आहे, पण एवढं पुढे जाऊन पण ते अन्न बनवू शकत नाही. हे आपल्याला अन्न कोण बनवून देऊ शकतो, फक्त काळी आईचा उल्लेख काय इथे कवयित्रीने मिनिंग काय दिलेला आहे, जमीन, जो निसर्ग आहे तोच आपल्याला देऊ शकतो. आणि हाच संदेश आपल्याला काय देतो, की निसर्ग जपण्याचा संदेश आपल्याला कवयित्री अंजली कुलकर्णी सांगते. हेच आपल्याला विषयामध्ये लिहायचं आहे. म्हणजे कवितेचा विषय म्हणजे सिंपल भाषेमध्ये सांगेल तर, तुम्हाला जे समजलंय कवितेमध्ये, की कविता कशावर आधारित आहे, आणि कवयित्री किंवा कवी जो असेल तो कवितेमध्ये कोणाबद्दल विशेष करतोय, कोणाबद्दल माहिती देतोय, तेच तुम्हाला एक्सप्लेन करून लिहायचे. बघा इथे लिहिलंय मी, हे बघा असे मी तुम्हाला बोललेलो तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. एकतर तुम्ही 2 मोठे पॉईंट लिहा, जेणेकरून तुम्हाला 2 मार्क्स भेटतील, किंवा 4 पॉईंट लिहा छोटे. माझ्या मते तरी तुम्ही 4 पॉईंट लिहिले तर तुम्हाला 2 मार्क्स फुल्ली मार्क्स भेटतील तुम्हाला. बघा फर्स्ट पॉईंट काय, निसर्गाचे महत्त्व, निसर्ग संवर्धन हा आहे. कवयित्री अंजली कुलकर्णी काय बोलते, स्टार्ट कसं करायचं, की या कवितेची कवयित्री अंजली कुलकर्णी आपल्याला सांगू इच्छिते, की निसर्गाचे महत्त्व, निसर्ग संवर्धन हा कवितेचा विषय आहे. त्यामध्ये कवयित्री काय बोलते, की कवयित्रींनी निसर्गातील सौंदर्य, पाणी असेल, झाडांचे जीवनातील स्थान असेल, शेती असेल, सौंदर्य असेल, जे काही असतील झाडे वगैरे, त्यांच्याबद्दल सांगितले आहे. तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी माणसाला जगण्याची शक्ती निसर्गच देते. काय, तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी माणसाला जगण्याची शक्ती निसर्गच देते. निसर्ग जगण्याचा संदेश ही कविता देते. 4 पॉईंट झाले, तुम्हाला 2 मार्क्स फुल्ली स्कोर तुम्ही करून जाल, तुमचे कोणीच मार्क्स कापू नाही शकत. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट कविता आवडण्याचे कारण. कविता आवडण्याचे कारण काय, आता जे तिथे तुम्हाला समजलं तेच लिहायचं, फक्त थोडेफार चेंज करून लिहायचं आहे. कविता तुम्हाला का आवडली, प्रथमतः मी तुम्हाला काय बोललो, की या कवितेची कवी किंवा कवयित्री कोण आहे. आता या कवितेची कवयित्री आहे, कवयित्री अंजली कुलकर्णी आहे. हिने आपल्याला निसर्ग जपण्याचा हा संदेश दिला आहे. फर्स्ट पॉईंट झाला,
त्यामध्ये काय बोलली की कवयित्री अंजली कुलकर्णी सांगू इच्छिते की निसर्ग संवर्धन हाच हे जपण्याचे खूप इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये तुम्ही सांगायचं. इम्पॉर्टंट काय आहे की ती निसर्ग आणि मानवी जीवनातील संबंध स्पष्ट करते. का? कारण की ती निसर्ग आणि मानवी जीवनातील संबंध स्पष्ट करते. निसर्ग आणि माणसाचा संबंध काय या कवयित्री अंजली कुलकर्णी या कवितेतून सांगते. निसर्ग नष्ट झाल्यास येणाऱ्या संकटाची जाणीव करून देते. म्हणजे आपल्याला निसर्ग समज आपण नष्ट केला तर काही कोणत्या आपल्याला प्रॉब्लेम येतील, काय समस्याला आपल्याला सामोरे जावे लागेल ही कविता सांगते. म्हणून शेवटच्या लाईनीमध्ये लिहायचं की म्हणून ही कविता मला आवडते. सिंपल आहे. आणि लास्टला काय आहे आपले जे तुम्हाला मी इम्पॉर्टंट शब्द जसे की दृष्टी म्हणजे आनंद, काळी म्हणजे जमीन, फेकू म्हणजे पेरणी, रुजतील म्हणजे उगवतील, देशी झाडे म्हणजे स्थानिक झाडे, गच्च मासतील म्हणजे दाट होतील, वृष्टी म्हणजे पाऊस, कटी म्हणजे कसे किंवा कोणत्या प्रकारे, दौलत म्हणजे संपत्ती, अनोळखी दृष्टी म्हणजे वेगळा आनंद, छटा म्हणजे विविध रंग छटा, गमशमी म्हणजे गोंगाट, सांगू गोष्टी म्हणजे संदेश देणे, सळसळणारे जग म्हणजे सतत धावणारे पाणी. मी तुम्हाला याचं पण मिनिंग सांगितलेलं. तर आज आपली व्हिडिओ नंबर 3 इथेच आपण स्टॉप करत आहे. आज आपण घेतलं रंग मजेचे रंग उद्याचे, ही कविता नंबर 3 आहे. तर तुम्ही घरी जाऊन याची प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला इथे क्वेश्चन पण घेतले आहेत, क्वेश्चन पण तुम्हाला दाखवतो. बुकमधलेच क्वेश्चन आहे, तुम्ही घरी जाऊन याचे आन्सर फाइंड करा. आता डोंगरावर बिया उधळणे काय आहे की जिथे दृष्टी पोहोचते असे ठिकाण. दृष्टी कुठे पोहोचते? निसर्गामध्ये. कवयित्रीचे मते जपायची गोष्ट. दृष्टी पोहोचते असे ठिकाण. कवयित्रीचे मते जपायची गोष्ट. काय जपायला कवी बोलले? कवी निसर्ग जपायला बोलले. सिंपल आहे. काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य. काळी आई जगवण्यासाठी आपण काय करू? पेरणी करू, झाडे वाचू, पाणी देऊ, सगळं ते तुम्हाला हे आन्सर तुम्ही घरी जाऊन याची प्रॅक्टिस करा. तर आजची व्हिडिओ आपण इथे स्टॉप करत आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट पोएम घेऊन येईल व्हिडिओ नंबर 4 मध्ये. तिथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही एकतर कमेंटमध्ये लिहा किंवा इंस्टाग्रामवर JR ट्युटोरियल्स करून आहे तिथे मेसेज करा किंवा माझ्या पर्सनल इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करा. मी तुमचं समस्या जे काही असेल ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. आजची व्हिडिओ आपण इथेच स्टॉप करतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय.